Yes. What is the first fill in the blank? Someone please read. Sakshi, read the question. When there is no partnership agreement between partners, a division of profits takes place in dash ratio. जेव्हा पार्टनरशिप अग्रीमेंट मध्ये पार्टनर्सनी जो काही बिझनेस केल्यानंतर जो काही प्रॉफिट होणार आहे त्याबद्दल जर रेशो दिला नसेल मग या ठिकाणी काय असेल उत्तर? Equal. Yes. So when the partnership is there, partnership deed is there, but it is silent on the part of the profit sharing ratio, then the profit sharing ratio will be equal. Very good. Next. Profit sharing ratio. To find out net profit or net loss of the business, dash account is prepared. In business, when Profit we and find loss. out net profit or net loss, then we have to prepare profit loss account. And if you want to find out gross profit, then we have to prepare account called as trading account. We have to prepare account as trading account. 1 minute. Nine. Next question. A dash is an intangible asset. What is intangible? Anything which we cannot touch is called intangible. एखादी ऍसेट ज्याला आपण स्पर्श करू शकतो आपण इंटँजिबल ऍसेट म्हणतो. आपण स्टॉकला हात लावू शकतो, कॅशला हात लावू शकतो, फर्निचरला हात लावू शकतो. सो गुडविल इज वन which we cannot touch. So goodwill is an intangible asset. Next. In the absence of an agreement, interest on loan advanced by the partner to the firm is allowed at the rate of dash 6%. पार्टनरशिप फर्म मध्ये जर पार्टनरने या ठिकाणी कठीण काळामध्ये जर पार्टनरशिप फर्मला कर्ज दिलं असेल आणि अग्रीमेंट मध्ये या कर्जाचं व्याज त्याला किती द्यायचं पार्टनरला हे जर क्लिअर मेन्शन नसेल केलं मग किती व्याज दर द्यायला पाहिजे. See, there's a partnership firm is there, agreement is there, but then in the agreement, if the partner is giving money at a crucial time to the partnership firm as a loan, so we have to pay interest. But then what rate interest should be paid is not mentioned in the partnership deed. So what is the rate of interest that we have to pay when a partner gives loan to the partnership firm? So if nothing is mentioned, then as per the Partnership Act, 6% interest per annum will be paid. आता 6% का तुम्हाला याचं थोडंसं पार्श्वभूमी सांगतो मी की आपण जर बँकेमध्ये पैसे ठेवले सेव्हिंग्स अकाउंटवर तर आज त्याला खूपच कमी व्याज मिळतंय लाईक वी गेट 3.75 ऑर समथिंग. तर काही वर्षांपूर्वी या ठिकाणी सेव्हिंग्स अकाउंटला 5% इंटरेस्ट मिळायचं. किती मिळायचंय? 5% इंटरेस्ट. आणि म्हणून या ठिकाणी अंदाजे पार्टनरशिप ऍक्ट मध्ये 6% व्याज आपल्याला त्या पार्टनर्सला द्यायचं आहे ज्यांनी आपल्याला बिझनेस मध्ये लोन प्रोव्हाइड केलेला आहे. नेक्स्ट. Liability of partners in a partnership business is dash. लायबिलिटी म्हणजे बिझनेस मध्ये जर उद्या या ठिकाणी नुकसान झालं ओके आणि कंपनी बंद करायची वेळ आली तर त्या ठिकाणी जे नुकसान आहे व्हॉट एव्हर लॉस इज इन्कर्ड सो हाऊ मच लॉस द पार्टनर्स हॅज टू बिअर दॅट इज अ बिग क्वेश्चन. बट इन पार्टनरशिप फर्म द मेन ड्रॉबॅक ऑफ पार्टनरशिप इज द लायबिलिटी ऑफ पार्टनर्स. पार्टनरशिप सगळ्यात मोठा त्रुटी काय आहे की या ठिकाणी त्यांची जी लायबिलिटी अमर्यादित आहे म्हणजे किती नुकसान होऊ द्या लाखो कोटीनी त्यांनी घरची प्रॉपर्टी विकून या ठिकाणी काय करायचं आहे ती लायबिलिटी पे करायची आहे. सो द लायबिलिटी ऑफ पार्टनर्स इन द पार्टनरशिप फर्म इज अनलिमिटेड. नेक्स्ट. The Indian Partnership Act is in force since dash. पार्टनरशिप कायदा भारतामध्ये कधी सुरू झालाय तर पार्टनरशिप ऍक्ट हा भारतामध्ये 1932 पासून अंमलात आलेला आहे. सो इंडियन पार्टनरशिप ऍक्ट इज इन फोर्स या ठिकाणी लागू आहे. कधीपासून लागू आहे भारतामध्ये 1932 पासून. येस. नेक्स्ट. Maximum number of partners in a firm are dash according to Companies Act 2013. So first it was old 20,000. Now they have increased to 50,000. 50 sorry. सो या ठिकाणी आपण 50 लोकांना घेऊन पार्टनरशिप फर्म बनवू शकतो. मॅक्झिमम 50 लोकांना घेऊन आपण पार्टनरशिप फर्म करू शकतो किंवा वी कॅन हॅव मॅक्झिमम 50 पार्टनर. नेक्स्ट.
वन वर्ड. Answer in one word. आपल्याला ह्या पूर्ण Person वाक्यामध्ये who- ऐका ना एक मिनिट, आपल्याला ह्या पूर्ण वाक्याचं एका शब्दामध्ये सांगता येईल. सो वी हॅव टू फाइंड आउट व्हॉट इज द वर्ड ऑफ फ्रेज विच कॅन सबस्टिट्यूट दिस होल सेंटेन्स. या पूर्ण वाक्याचं आपल्याला एका शब्दामध्ये चेंज करता येईल, सबस्टिट्यूट करता येईल. येस, पहिलं वाक्य काय? Person who form the partnership firm. जो व्यक्ती पार्टनरशिप फर्म बनवतो त्यांना काय म्हणतो आपण? Partner. पार्टनर्स. पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय मग? पार्टनर्स. सो द पर्सन्स हू मेक पार्टनरशिप फर्म आर कॉल्ड एज पार्टनर्स. आणि हेच जर तुमच्या प्रायव्हेट कंपनीमध्ये असेल समजा, त्याला प्रमोटर्स म्हणतात. ओके, सो द पर्सन्स हू मेक द पार्टनरशिप फर्म आर कॉल्ड एज पार्टनर्स इन द बिझनेस. नेक्स्ट, सेकंड. Amount of cash or goods withdrawn by partners from the business from time to time. पार्टनर्सलाही पर्सनली पैसे गरज असते. And when partners are withdrawing money from business for its personal use, it can be cash or it can be goods. So any amount withdrawn by partner from business in the form of cash or goods are called as drawings. So drawings is the amount of goods or cash taken out by the partner in the business, and that is drawings. Next. An association of two or more persons according to Indian Partnership Act 1932. दोन किंवा अधिक व्यक्ती जेव्हा एकत्र येतात, व्यवसाय करतात आणि त्या व्यवसायाची नोंदणी इंडियन पार्टनरशिप ऍक्ट मध्ये झालेली आहे, अशा असोसिएशनला अकाउंटिंग मध्ये पार्टनरशिप फर्म म्हणतात. काय म्हणतात? पार्टनरशिप फर्म. नेक्स्ट. Act under which partnership firms are regulated. Indian पार्टनरशिप Partnership फर्म. Act. येस. तर इंडियन भारतामध्ये जर पार्टनरशिप फर्म तुम्ही तयार केली असेल तर त्याची नियमावली, त्याचे नियम हे सगळं कशामध्ये आहे? तर इंडियन पार्टनरशिप ऍक्ट प्रमाणे तुम्हाला काय करायचं ठिकाणी नियम फॉलो करायचे. सो द ऍक्ट इज इंडियन पार्टनरशिप ऍक्ट 1932 गव्हर्न्स दी पार्टनरशिप फर्म्स. नेक्स्ट. Process of entering the name of partnership firm in the register of registrar. रजिस्टर ऑफ रजिस्टर म्हणजे गव्हर्नमेंट या ठिकाणी काय नोंदणी आहे. Register of registrar means what? It is a government documentation, it is a government process. So when you are trying to put your name in the register of registrar, that is you are trying to do registration of your partnership firm. ती जी प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये तुम्ही गव्हर्नमेंटच्या रेकॉर्ड मध्ये आपल्या पार्टनरशिप फर्मचं नाव नोंद करू इच्छिता, त्याला मराठीमध्ये नोंदणी म्हणतो. आणि इन इंग्लिश वी कॉल इट एज रजिस्ट्रेशन. सो your answer is what? Registration of partnership firm. काय ते? Registration of partnership firm. Process of entering the name. Next. Partnership agreement in written form. पार्टनरशिप करार झालाय, पण कसा आहे? दोन प्रकारचा, तोंडी किंवा लेखी. पार्टनरशिप अग्रीमेंट रिटर्न फॉर्म इज व्हॉट? इट इज अ पार्टनरशिप डीड. सो पार्टनरशिप डीड इन द पार्टनरशिप अग्रीमेंट जेव्हा आपण लेखी स्वरूपात करतो तर आपण पार्टनरशिप डीड म्हणतो. एक मिनिट. Yes. So 6th, 7th question. काय 7th वाचा? Under this method, capital balance of partners remains constant. कॉन्स्टंट म्हणजे फिक्स्ड. कॉन्स्टंट म्हणजे फिक्स्ड. तर पार्टनरशिप फर्म मध्ये पार्टनरचं कॅपिटल अकाउंट मेंटेन करण्याचे दोन मेथड आहेत. एक फिक्स्ड कॅपिटल मेथड, दुसरा आहे फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड. ज्या मेथडमध्ये कॅपिटल स्थिर राहतं, ज्याच्यामध्ये कॅपिटलमध्ये काही आपण ऍड मायनस करत नाही, ती मेथड म्हणजे फिक्स्ड कॅपिटल मेथड. कोणती मेथड आहे? फिक्स्ड कॅपिटल मेथड. त्यामध्ये कॅपिटल या ठिकाणी कॉन्स्टंट राहतं, चेंजेस होत नाही. नेक्स्ट. Proportion in which partners share profit. पार्टनर्सनी बिझनेस करून जो प्रॉफिट झालाय तो वाटून घ्यायचा आहे. मग त्यासाठी आपण काय म्हणतो? प्रॉफिट शेअरिंग रेशो. इट इज कॉल्ड एज प्रॉफिट शेअरिंग रेशो. नेक्स्ट. Such capital method in which only capital account is maintained for each partner. अशी मेथड ज्यामध्ये फक्त आपण कॅपिटल अकाउंट मेंटेन करतो, त्या कॅपिटल अकाउंट मध्ये त्या ठिकाणी आपण इंटरेस्ट, ड्रॉइंग्स, प्रॉफिट, सॅलरी, कमिशन हे सगळं प्लस मायनस करतो. ती मेथड म्हणजे कोणती मेथड? मग फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड. काय ते? फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड. ज्यामध्ये आपण काय करतो ठिकाणी एकच अकाउंट ओपन करतो, त्याच अकाउंट मध्ये ओपनिंग कॅपिटल बॅलन्स, त्यामध्ये आपण वी ऍड अप हिज कमिशन, सॅलरी, वी ऍड अप हिज profit share, that all is done in one account. That is called as fluctuating capital method. Next.
The account to which all adjustments are made when capital is fixed. तर या ठिकाणी कॅपिटल अकाउंट मेथड करायचे दोन मेथड आहेत, एक फिक्स कॅपिटल मेथड आणि एक फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड. तर फिक्स मध्ये या ठिकाणी आपण दोन अकाउंट ओपन करतो, एक तर कॅपिटल अकाउंट ओपन करतो आणि सेकंड मग तुम्ही या ठिकाणी करंट अकाउंट ओपन करता. त्या करंट अकाउंट मध्ये मग इंटरेस्ट ऑन कॅपिटल, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स, त्याला कमिशन द्यायचंय, त्याला सॅलरी द्यायची आहे, ओके, त्याच्याकडनं लॉस वसूल करायचा आहे, त्याला प्रॉफिट द्यायचं आहे, हे सगळं देणाऱ्या घेण्याच्या गोष्टी कोणत्या अकाउंट आपण करतो, करंट अकाउंट. तुमचं जेव्हा अकाउंट कोणत्या मेथडनी कॅपिटल अकाउंट कोणत्या मेथडनी मेंटेन केलंय, फिक्स कॅपिटल मेथड मध्ये. सो इन अ फिक्स कॅपिटल मेथड वी ओपन वन मोर अकाउंट, दॅट इज करंट अकाउंट. In that current account, we have to do all the other calculations as far as the capital is concerned. It can be your salary, it can be commission, it can be drawings, interest on drawings, interest on capital. All that will be done in the account called as current account. So the answer for 10 is current account. Next. Expenses which are paid before they are due. कुठलाही खर्च त्याची तारीख यायच्या अगोदर आपण जेव्हा त्याला पेमेंट करतो, त्या अगोदर पेमेंट केलेलं आहे. एक्सपेन्सेस विच आर पेड बिफोर देअर ड्यू. ड्यू म्हणजे काय, की ते पैसे द्यायची तारीख आलेली नाहीये, ते आपण अगोदर देऊन बसलोय. आणि इन अकाउंट द एक्सपेन्सेस विच वी पे इन ऍडव्हान्स आर कॉल्ड एज प्रीपेड एक्सपेन्सेस. Prepaid. येस, इट इज कॉल्ड एज प्रीपेड एक्सपेन्सेस. नेक्स्ट. The accounts that are prepaid at the end of each accounting year. प्रत्येक आर्थिक वर्ष संपल्यानंतर आपण जे अकाउंट तयार करतो त्याला आपण फायनल अकाउंट्स म्हणतो. वी कॉल इट एज फायनल अकाउंट्स because final accounts is prepared to ascertain the amount of profit we have earned, to ascertain what is the capital balance of the business, we have to ascertain what is the liability in the business, what is the asset position. To find out all that, we have to prepare final accounts at end of the each accounting year. Next. An asset which can be converted into cash easily. आता काही अशा assets की त्याला कॅश मध्ये लगेच रूपांतर करता येत नाहीये, जसं तर लँड अँड बिल्डिंग. लँड अँड बिल्डिंगला विकायचं म्हटलं की वेळ लागतो, कस्टमर बघायला पाहिजे, तेवढी अमाऊंट मिळाली पाहिजे, बँकेचं लोन असेल तर बँकेची परमिशन घ्यावं लागेल. पण अशा काय असेल की त्याला कॅश मध्ये आपण इझिली कन्वर्ट करू शकतो. डेटर्स आहे, बिल्स रिसिबल आहे, स्टॉक आहे. तर जे ऍसेट्स आपण लगेच कन्वर्ट करू शकतो इझिली विदाउट लॉस, त्या ऍसेट्स आपण काय म्हणतो या ठिकाणी, करंट ऍसेट्स. काय म्हणतो आपण, करंट ऍसेट्स और लिक्विड ऍसेट्स. करंट ऍसेट्स किंवा लिक्विड ऍसेट्स. नेक्स्ट. Order in which fixed assets are recorded first in balance sheet. ऑर्डर इन विच ऍसेट्स आर रेकॉर्डेड इन बॅलन्स शीट. काय ती ऑर्डर सांगा बरं, कोणती ऑर्डर आहे? सगळ्यात पहिलं कोणतं आहे, फिक्स ऍसेट्स. नंतर कोणते आहे, करंट ऍसेट्स. सो याचं उत्तर काय, कोणाला माहिती का? यस साक्षी, व्हॉट इज द ऑर्डर? No, sir. इट इज ऍज पर द लिक्विडिटी. ऍज पर द लिक्विडिटी म्हणजे एखादी ऍसेट किती लवकर आपण कॅश मध्ये कन्वर्ट करू शकतो त्याच्या क्रमाने आपण ऍसेट्स लावतो. जी ऍसेट्स या ठिकाणी खूप लवकर करू शकत नाही, सगळ्यात वरती ती काय, लँड अँड बिल्डिंग आहे. लँड अँड बिल्डिंग आपण कॅश मध्ये कन्वर्ट करू शकतो का नाही? सो युअर आन्सर इज व्हॉट, युअर आन्सर इज लिक्विडिटी. सो इन द ऑर्डर ऑफ लिक्विडिटी वी अरेंज द ऍसेट्स, फिक्स ऍसेट्स. नेक्स्ट. The account in which selling expenses of business are recorded. आपल्याला अकाउंट्स मध्ये फायनल अकाउंट दोन अकाउंट ओपन होतो आपण, एक ट्रेडिंग अकाउंट ओपन करतो आणि प्रॉफिट लॉस अकाउंट ओपन करतो. कोणता अकाउंट आहे, ट्रेडिंग अँड प्रॉफिट लॉस अकाउंट. तर प्रॉफिट लॉस अकाउंट मध्ये आपण सगळे इनडायरेक्ट खर्च टाकतो. मग तुमचा जो सेलिंग एक्सपेन्स हा इनडायरेक्ट एक्सपेन्स आहे ना, आणि म्हणून तो कुठे तुमच्या प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला. सो द अकाउंट इन विच सेलिंग एक्सपेन्सेस आर रेकॉर्डेड इज व्हॉट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. कारण त्यामध्ये आपण इनडायरेक्ट एक्सपेन्सेस रेकॉर्डिंग करतो. नेक्स्ट. Debit balance of trading account. म्हणजे या ठिकाणी ट्रेडिंग अकाउंट आपण ओपन केलंय, इकडे डेबिट साइड, इकडे क्रेडिट साइड आहे. डेबिट साइड मोठी आहे म्हणजे काय झालं, या ठिकाणी लॉस आलाय. when your debit side is heavy means what, this total is bigger at Loss. this, yeah, so it is a gross loss. जेव्हा ट्रेड अकाउंटची डेबिट साइड मोठी आहे तर आपण त्याला काय म्हणणार, ग्रॉस लॉस म्हणणार. नेक्स्ट. Credit balance of profit and loss account. प्रॉफिट लॉस अकाउंटची क्रेडिट साइड मोठी आहे म्हणजे तो बॅलन्स काय तुमचा, नेट प्रॉफिट आहे. इट इज कॉल्ड एज नेट प्रॉफिट. एक मिनिट कोणतरी बडबड त्याला काढून टाकूया. कोणाचा माईक जास्ती चालू आहे? झालं लगेच शांत. येस, नाव वी हॅव टू गो फॉर ट्रू और फॉल्स विथ रिझन्स. येस, टेल व्हाट इज इट. Partnership firm is a non-trading concern. नाही, पार्टनरशिप फर्म, दिस इज फॉल्स.
पार्टनरशिप फर्म इज अ नॉन ट्रेडिंग कन्सर्न, हे काय फॉल्स आहे. पार्टनरशिप फर्म इज अ ट्रेडिंग कन्सर्न. पार्टनरशिप फर्म इज prepared to enjoy or to earn profits. Partnership firm is prepared to earn profits. That is why this statement is false. Next. Profit and loss account is a real account. Yes, profit loss account is a real account. Debit the expenses and losses and credit all incomes and gains. If you remember, आपण जे प्रॉफिट लॉस अकाउंटचा फॉर्मॅट ड्रॉ करतो त्यामध्ये डेबिट साइडला आपण सगळे एक्सपेन्स टाकतो. टू कन्व्हेन्स, टू प्रिंटिंग स्टेशनरी, टू इंटरेस्ट ऑन कॅपिटल, टू कमिशन पेड, टू बॅड डेट्स, टू रेंट पेड, हे सगळं काय डेबिट साइडला एक्सपेन्सेस आहे. आणि या साइडला काय सगळा इन्कम आहे. बाय ग्रॉस प्रॉफिट, बाय रेंट रिसिव्ड, बाय डिस्काउंट रिसिव्ड, बाय कमिशन रिसिव्ड. मीन्स दिस प्रॉफिट लॉस अकाउंट बिहेव्स लाईक अ रिअल अकाउंट. Because real account rule is what? Debit all the expenses, losses, and credit all the incomes and gains. So therefore, this is true that profit loss account is a real account. Next. Carriage inward in is carriage on purchases. Carriage inward is carriage on purchases. Correct. आपण जो काही या ठिकाणी परचेस केले रॉ मटेरियल ते काय एवढं लहान नाही की आपण त्याला सहज घेऊन येऊ शकतो. So the raw material that we purchase is in a huge quantity and we have to transport it in the truck or by train, or we have to call by the ship also. So the expenses paid for, which is called as carriage inward, is undoubtedly the expenses on purchases. That is raw material. So this statement is true that carriage inward is paid on the raw material purchases. Next. Adjustments are recorded in partner's current account in fixed capital method. फिक्स कॅपिटल मेथड मध्ये काय दोन अकाउंट ओपन करतो आपण. एक तर कॅपिटल अकाउंट ओपन करतो आणि दुसरं कोणतं अकाउंट ओपन करतो? करंट अकाउंट ओपन करतो. आता या ठिकाणी फिक्स कॅपिटल मध्ये कॅपिटल आपल्याला चेंज करायचं नाही, स्थिर ठेवायचंय. असं कमी जास्ती करायचंय का? नाही. सो वॉट एव्हर अदर ट्रान्झॅक्शन्स आर देअर, व्हॉट आर द अदर ट्रान्झॅक्शन्स? ड्रॉइंग्स, salary to partner, commission to partner, that all adjustments are definitely done in the partner's current account. So that is why this statement is true, that all adjustments are recorded in the partner's current account. पार्टनरच्या करंट अकाउंट मध्ये या ठिकाणी आपण त्याला सॅलरी देतो, ड्रॉइंग्स आहे, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स आहे, इंटरेस्ट ऑन कॅपिटल आहे, कमिशन आहे, याला ऍडजस्टमेंट म्हणतो. आणि मग फिक्स कॅपिटल मेथड मध्ये आपण सगळं हे करंट अकाउंटला त्याचा ऍडजस्टमेंट करतो. सो फोर्थ इज ट्रू. नेक्स्ट. Prepaid expenses are traded as liabilities. Prepaid expenses are treated liability. False. Nahi. Prepaid expenses are treated as assets because that is money we are paid in advance. Liability is any amount we have to pay. Liability is any amount that we have to pay. But here, what is that? We are not supposed to pay any amount. या ठिकाणी आपण कुठली अमाऊंट द्यायची नाही, त्यामुळे लायबिलिटी नाहीये. सो प्रीपेड एक्सपेन्सेस आर नॉट लायबिलिटीज बट इट इज अन asset. It is a current asset. Yes. Next. If partnership deed is silent, partners share profit and losses in proportion to their capital. No, sorry. When पार्टनरशिप डीड मध्ये या ठिकाणी जर पार्टनरचा प्रॉफिट शेअरिंग रेशो दिला नसेल ना, तर आपल्याला त्यांना कॅपिटल प्रमाणे देता येत नाही. वेन पार्टनरशिप इज सायलेंट, तर सर्वांना कसं द्यायचं? इक्वल द्यायचंय. सो दिस स्टेटमेंट इज फॉल्स, दॅट इन ऍब्सेन्स ऑफ पार्टनरशिप डीड मध्ये जर या ठिकाणी प्रॉफिट शेअरिंग रेशो दिला नसेल, तर या ठिकाणी आपल्याला सर्व पार्टनर्सला इक्वली जो काय लॉस किंवा प्रॉफिट होईल तो डिस्ट्रीब्यूट करायचा आहे. नेक्स्ट. Balance sheet is an account. बॅलन्स शीटला आपण डेबिट क्रेडिट लिहितच नाही कधी. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी आपण टू लिहित नाही, बॅलन्स शीट ऍसेट आपण बाय लिहित नाही. त्यामुळे बॅलन्स शीट इज नॉट अन अकाउंट. इट्स अ फॉल्स. सो व्हॉट इज बॅलन्स शीट? बॅलन्स शीट इज अ स्टेटमेंट. इट्स अ फायनान्शियल स्टेटमेंट. याचं उत्तर काय या ठिकाणी? बॅलन्स शीट इज नॉट अन अकाउंट बट इट इज अन स्टेटमेंट. नेक्स्ट. Wages paid for installation of machinery is a revenue expenditure. Yes. Now let's focus what is expenditure. Expenditure दोन टाइपचे आहेत मित्रांनो या ठिकाणी. प्लीज पे अटेन्शन. Yes. So we have expenditure two types. खर्च दोन प्रकारचे आहेत. So we have expenses two types.
ओके, मी इथंच लिहितो. हे बघा स्टुडंट्स, एक्सपेंडिचर जो आहे ना तो दोन प्रकारचा आहे. एक आहे कॅपिटल एक्सपेंडिचर, दुसरा आहे रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणजे तो खर्च जो आपण पुन्हा पुन्हा रिपीट करतो. इट इज रिपीटेड एक्सपेन्सेस. प्रत्येक महिन्याला आपण सॅलरी देतो, प्रत्येक महिन्याला आपण भाडं देतो, प्रत्येक महिन्याला आपण लाईट बिल भरतो, त्याला रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणतात. सो रेव्हेन्यू एक्सपेंडिचर which incurs every time very frequently and we pay, that is called revenue expenditure. Capital expenditure is expenditure where we are purchasing assets. जेव्हा तुम्ही एखादी ऍसेट परचेस करता आणि पेमेंट करता त्याला आपण कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणतो. आणि बिझनेस मध्ये आपण या ठिकाणी सारखं ऍसेट परचेस करत नाहीये. सो दॅट इज नॉट अ रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. सो कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे काय, जेव्हा तुम्ही ऍसेट्स परचेस करता आपण कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणतो. आता मी काय सांगितलंय, वेजेस पेड फॉर इन्स्टॉलेशन ऑफ मशिनरी इज अ रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. आपण प्रत्येक वेळेस मशीन इन्स्टॉल करतो का? नाही. आपण प्रत्येक वेळेस मशीन नवीन विकत घेऊन त्याचं इन्स्टॉलेशन करत नाहीये. सो वेजेस पेड फॉर इन्स्टॉलेशन ऑफ मशिनरी इज नॉट अ रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. हा पुन्हा पुन्हा खर्च होत नाही. सो दिस इज फॉल्स. सो रेव्हेन्यू एक्सपेंडिचर, wages paid for installation of machinery is not a revenue expenditure, it is a capital expenditure. Next. Income received in advance is a liability. Very true. जे इन्कम नाहीये पण आपण अगोदर घेतलंय ते काय, तुमची लायबिलिटी आहे. सो इट इज ट्रू. नेक्स्ट. RDD is created on creditors. नेव्हर. फॉल्स. आरडीडी हा कन्सेप्ट कशावरती आहे? सन्ड्री डेटर्स वर आहे. सो आरडीडी इज क्रिएटेड ऑन debtors and not on creditors, so this is a false statement. Next. Depreciation is not calculated on current assets. Depreciation म्हणजे काय? Depreciation is the gradual reduction in the value of asset due to wear and tear. आपले जे फिक्स ऍसेट्स आहेत, लँड अँड बिल्डिंग, फर्निचर, इक्विपमेंट, प्लांट मशीन, याचा वापर होतो, त्याची झीज होते आणि म्हणून त्याची व्हॅल्यू कमी होते. So depreciation is the gradual reduction in the value of assets, that is fixed assets. So depreciation is not done on current assets. Sorry, current assets या ठिकाणी depreciation कधीच होत नाहीये. Depreciation is calculated on fixed assets. So this statement is false. Depreciation is calculated on fixed assets. Next. Goodwill is an intangible asset. What is intangible? We have seen few minutes back. Intangible assets means all those assets where we can touch and feel. जे ऍसेट्सला आपण हात लावू शकतो त्याला आपण टँजिबल म्हणतो. गुडविलला आपण हात लावू शकत नाही. सो गुडविल इज अन इंटँजिबल ऍसेट. सो दॅट इज अ ट्रू स्टेटमेंट. नेक्स्ट. Indirect expenses are debited to trading account. येस. इनडायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणजे कोणते? या ठिकाणी प्रिंटिंग अँड स्टेशनरी, सॅलरीज, रेंट पेड फॉर गोडाऊन, टेलिफोन एक्सपेन्सेस. या एक्सपेन्सेसचं मॅन्युफॅक्चरिंगची काही कन्सर्न नाहीये. सो येस, दे आर इनडायरेक्ट एक्सपेन्सेस, बट दे आर नॉट डेबिटेड टू ट्रेड अकाउंट. दे आर डेबिटेड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. सो दिस इज अ फॉल्स स्टेटमेंट. नेक्स्ट. Bank loan is a current liability. Bank loan, what is current liability? First of all, liability दोन प्रकारचे students. Liability is two types. या ठिकाणी करंट लायबिलिटी आणि एक आहे फिक्स्ड लायबिलिटी. करंट लायबिलिटी म्हणजे अशी लायबिलिटी ज्याला आपण इमिजिएट पेमेंट करणं गरजेचं आहे. करंट लायबिलिटी म्हणजे काय? अशी लायबिलिटी आपण ज्याला इमिजिएट पेमेंट केलं पाहिजे. सन्ड्री क्रेडिटर्स, बिल्स पेबल, बँक ओव्हरड्राफ्ट हे एक्झाम्पल्स आहेत कशाचे? करंट लायबिलिटीचे. आणि बँकेचं लोन म्हणजे काय माहिती का? ते 4 वर्ष 5 वर्षांनी आपल्याला फेडायचं आहे, आपल्याला त्यासाठी मुदत आहे. सो बँक लोन इज नॉट अ करंट लायबिलिटी. हा, बँक ओव्हरड्राफ्ट असतं ना तर ही करंट लायबिलिटी झाली असती. सो बँक लोन इज नॉट अ करंट लायबिलिटी. बँक लोन इज अ फिक्स्ड लायबिलिटी. वी हॅव टू पे इन 3 or 4 years. So this is a false statement. Bank loan is a not current liability. Next. Net profit is debit balance of profit and loss account. डेबिट बॅलन्स म्हणजे डेबिट साइड मोठी आहे. अरे प्रॉफिट अकाउंटची डेबिट साइड मोठी असेल तर प्रॉफिट कसा होईल तो? सो नेट लॉस इज द डेबिट बॅलन्स ऑफ प्रॉफिट अकाउंट. सो दिस ऑल्सो फॉल्स. जर प्रॉफिट अकाउंटची डेबिट साइड मोठी आहे म्हणजे स्टुडंट्स त्या बिझनेसमध्ये त्या वर्षी नुकसान झालेलं आहे, लॉस झालेला आहे, कारण डेबिट साइड मोठा आहे. सो प्रॉफिट अकाउंटची डेबिट साइड मोठी म्हणजे काय? तो नेट लॉस आहे. सो दॅट इज अ फॉल्स स्टेटमेंट. येस. डी पार्ट.
Find the odd one. First, फाइंड ऑड वन wages, म्हणजे काय? salary, royalty. वन सेकंड. फाइंड ऑड वन म्हणजे काय की खाली जे 5 त्यांनी या ठिकाणी क्वेश्चन दिलेले आहेत त्यामध्ये 5 आयटम आहेत. त्या 5 आयटम मधले 4 आयटम त्यामध्ये साम्यता आहे, काहीतरी सिमिलरिटी आहे आणि एक त्या ग्रुपमध्ये नाही बसत. तो तुम्हाला शोधून काढायचा आहे. प्लीज लक्षात घ्या. मी रिपीट करतो. फाइंड ऑड वन मध्ये त्यांनी 5 आयटम दिलेले आहेत. ते 5 मधले 4 आयटम एका कॅटेगरीतले आहेत. एक आयटम त्या कॅटेगरीतला बिलॉंग करत नाही, त्याला आपल्याला शोधून काढायचा. तो ऑड आहे. तो वेगळा आहे त्या ग्रुपमध्ये. येस, पहिलं वाच बरं काय? Wages, salary, royalty, import duty. आता तुम्ही जर बघितलं तर हे सगळे काय माहितीये का? एक्सपेन्सेस आहेत. आणि एक्सपेन्स दोन प्रकारचे आहेत. एक डायरेक्ट एक्सपेन्स, एक इनडायरेक्ट एक्सपेन्स. डायरेक्ट एक्सपेन्स म्हणजे तो खर्च जो या ठिकाणी मॅन्युफॅक्चरिंगची कन्सर्न आहे. या ठिकाणी वेजेस काय तुमचा डायरेक्ट खर्च आहे. सॅलरी तुमचा इनडायरेक्ट खर्च आहे. रॉयल्टी डायरेक्ट खर्च आहे. इम्पोर्ट ड्युटी डायरेक्ट खर्च आहे. म्हणजे 5 पैकी 4 काय तुमच्या या ठिकाणी डायरेक्ट 3 डायरेक्ट खर्च आहे, सॉरी, आणि एक काय इनडायरेक्ट खर्च आहे. सो द ऑड वन काय या ठिकाणी सॅलरी हा ऑड आहे कारण हा इनडायरेक्ट खर्च आहे. तर 4 पैकी या ठिकाणी 3 खर्च हे डायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत. एक सॅलरी हा इनडायरेक्ट खर्च आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला हे ऑड फाइंड आउट करायचं आहे. नेक्स्ट. Postage, stationery, advertising, purchase. अगेन हे सुद्धा सगळे खर्च आहेत. हे सुद्धा काय परत डायरेक्ट खर्च आणि इनडायरेक्ट खर्च आहे. तर पहिला खर्च पोस्टेज हा इनडायरेक्ट आहे. स्टेशनरी इनडायरेक्ट आहे. ऍडव्हर्टायझिंग इनडायरेक्ट आहे. पण परचेस हा कोणता खर्च आहे? डायरेक्ट आहे. तर 4 मध्ये 3 एक कॅटेगरीचे म्हणजे कोणते ते इनडायरेक्ट खर्च आहे. हा ऑड काय आहे? परचेस हा तुमचा काय आहे? हा ऑड आहे कारण हा डायरेक्ट खर्च आहे. सेकंड एक्झाम्पल. नेक्स्ट. Capital, bills receivable, reserve fund, bank overdraft. हे सगळे आयटम्स तुमच्या बॅलन्स शीट संबंधितले आहेत. व बॅलन्स शीट मध्ये 2 प्रकार आहेत. एक लायबिलिटी आहे, एक ऍसेट आहे. मी रिपीट करतो. थर्ड एक्झाम्पल मधले आयटम सगळे कशाची संबंधित आहे? बॅलन्स शीटची. बॅलन्स शीटला 2 आयटम आहेत. एक तर लायबिलिटी आणि एक ऍसेट आहे. आता बघूया. कॅपिटल काय आहे? लायबिलिटी. बिल्स रिसिवेबल काय आहे? ऍसेट. रिझर्व्ह फंड काय? लायबिलिटी. बँक ओव्हरड्राफ्ट काय? लायबिलिटी. या ठिकाणी 3 लायबिलिटी आणि एक ऍसेट आहे. म्हणजे ऑड काय तुमचं? हे बिल्स रिसिवेबल ऑड आहे कारण हे ऍसेट आहे. दिस इज ऍसेट. नेक्स्ट. Building, machinery, furniture, bills payable. अगेन हे सगळे तुमचं काय बॅलन्स शीटचे आयटम्स आहेत. बॅलन्स शीट म्हणलं की पुन्हा या ठिकाणी मग काय लायबिलिटी, ऍसेट्स. पहिला आयटम बिल्डिंग म्हणजे ऍसेट आहे. मशिनरी ऍसेट आहे. फर्निचर ऍसेट आहे. बिल्स पेबल काय लायबिलिटी आहे. म्हणजे या ठिकाणी 3 ऍसेट्स आहेत पण एक अपवाद म्हणजे काय लायबिलिटी म्हणजे बिल्स पेबल. सो बिल्स पेबल हे ऑड आहे कारण ती लायबिलिटी आहे. येस. नेक्स्ट. Discount received, dividend received, interest received, depreciation. तर ह्या 4 मध्ये रिसिव्ड हे एक तुम्हाला संकेत मिळालाय, क्लू मिळालाय. तुम्हाला 3 गोष्टी मिळाल्यात, चौथी गोष्ट मिळत नाहीये. मग 3 गोष्टी मिळाल्या म्हणजे काय माहितीये का? हे तिन्ही इन्कम आहेत माय डिअर स्टुडंट्स. हे तिन्ही गोष्टी काय आहेत? इन्कम आहे आणि डेप्रिसिएशन काय हा एक प्रकारचा खर्च आहे. म्हणजे ह्या क्वेश्चन मध्ये डेप्रिसिएशन हा ऑड आहे कारण 3 इन्कम आणि एक एक्सपेंडिचर त्यांनी टाकलेला आहे. कळलंय? कळलं फाइंड ऑड वन ऑल ऑफ यू? Yes. Okay, next, complete the sentences. Yeah. Partners share profit and losses in dash ratio in the absence of partnership deed. पार्टनरशिप डीड नसेल तर मग इक्वल रेशिओ. कोणता रेशिओ आहे? इक्वल. कारण पार्टनरशिप मध्ये मेन्शन नाही केलं काय करायचं? पार्टनर्स कसे करणार? प्रॉफिट लॉसेस इक्वल करणार. Registration of partnership is dash in India. इट इज नॉट कंपल्सरी. पण महाराष्ट्रामध्ये आहे. इट इज नॉट कंपल्सरी इन इंडिया. नेक्स्ट. Partnership business must be dash lawful. येस, लॉफुल असला पाहिजे. तुम्ही जो बिझनेस करताय त्या बिझनेसला या ठिकाणी कायद्याने परमिशन दिली गेली पाहिजे. कुठल्याही कायद्यामध्ये त्याला बंधन नसावं की तुम्ही बिझनेस करू नका. मग तो प्लास्टिकचा कॅरी बॅग असेल, थर्मोकॉल असेल, गुटखा विक्री असेल तर ह्याला बंदी आहे आणि म्हणून पार्टनरशिप बिझनेस मस्ट बी लॉफुल. नेक्स्ट. Liabilities of partners in partnership firm is dash. पार्टनरशिप फर्म मध्ये पार्टनरची लायबिलिटी काय? ही अनलिमिटेड आहे. सो पार्टनरशिप फर्म मध्ये पार्टनरची लायबिलिटी इज अनलिमिटेड. नेक्स्ट. The balance of drawings account of a partner is transferred to his dash account under the fixed capital method.
फिक्स कॅपिटल मध्ये मेथड मध्ये आपण काय करतो, दोन अकाउंट ओपन करतो, एक तर कॅपिटल अकाउंट आणि दुसरं करंट अकाउंट. कॅपिटल अकाउंटला आपण अजिबात हात लावत नाही, ते फिक्स राहतं. पण करंट अकाउंटला आपण काय करतो, बाकीचं प्लस मायनस करतो. मग फिक्स कॅपिटल मेथड मध्ये तुम्ही कॅपिटलला डिस्टर्ब करत नाही, बाकी सगळ्या गोष्टी तुम्ही कोणत्या अकाउंटला या ठिकाणी अकाउंट करता, करंट अकाउंटला. मग करंट अकाउंटला काय झालं या ठिकाणी, सॅलरी, कमिशन, ड्रॉइंग्स, प्रॉफिट किंवा लॉस हा करंट अकाउंटला त्याचा इफेक्ट जाईल. नेक्स्ट. The interest on capital of a partner is debited to dash account. तुम्ही जेव्हा पार्टनर्सला व्याज देताय कॅपिटल वरती, म्हणजे पार्टनरला काय होतं, फायदा होतो, पण पार्टनरशिपला खर्च होतो, आणि खर्च म्हणलं की डेबिट. मग पार्टनरशिप फर्म मध्ये वेन यू आर पेइंग इंटरेस्ट ऑन कॅपिटल, हा डायरेक्ट खर्च नाहीच आहे ना, हा इनडायरेक्ट खर्च आहे. आणि इनडायरेक्ट खर्च कुठं, तुमच्या प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. सो इंटरेस्ट पेड ऑन कॅपिटल इज डेबिटेड टू प्रॉफिट लॉस अकाउंट डेबिट साईड. नेक्स्ट. Partners are dash liable for the debts of the firm. पार्टनरशिप फर्म मध्ये जर उद्या या ठिकाणी लोन आहे आणि द्यायची वेळ आली, तर पार्टनर सगळेजण जबाबदार आहेत, एकाही पार्टनर या ठिकाणी सुट्टी नाही. सो पार्टनर्स आर जॉईंटली लायबल फॉर दी डेब्ट्स ऑफ द फर्म. येस. Partnership deed is an dash of partnership. पार्टनरशिप डीड काय, ही नियमावली आहे. पार्टनरशिप डीड काय, ही एक नियमावली आहे. सो पार्टनरशिप डीड इज डॅश ऑफ पार्टनरशिप. ते काय आर्टिकल्स आहे, काय ते मेमोरंडम आहे, ते नियमावली आहे. इफ यू सी ऑन पेज नंबर, टेक पेज नंबर 1 मिनिट. इट इज मेन्शन ऑन पेज नंबर 3. पेज नंबर 3 मध्ये कंटेंटच्या वरती बघा काय म्हणलं त्याला, आर्टिकल ऑफ पार्टनरशिप. पेज नंबर 3 मध्ये कंटेंट्स ऑफ पार्टनरशिप एका पिंक कलरच्या अक्षरामध्ये त्याच्यावरती यांनी म्हणलंय बघा, आर्टिकल ऑफ पार्टनरशिप. सो पार्टनरशिप डीड इज अन आर्टिकल ऑफ पार्टनरशिप. पेज नंबर 3 वर उत्तर आहे बघा. येस. नेक्स्ट. The withdrawal by partner for personal use from the firm is dashed to his account. जेव्हा पार्टनर स्वतःसाठी वैयक्तिक वापरासाठी पैसे काढतो, तर त्याच्या कॅपिटल अकाउंटला काय केलं पाहिजे, आपण डेबिट केलं पाहिजे. सो द विड्रॉल बाय पार्टनर फॉर पर्सनल यूज फ्रॉम द फर्म इज ड्रॉइंग्स टू हिज अकाउंट. काय ते, ड्रॉइंग्स टू हिज कॅपिटल अकाउंट. Money or goods withdrawn for personal use from the business is called as drawings. Next. Commission payable to partner is dashed to the firm. जेव्हा तुम्ही पार्टनरला या ठिकाणी कमिशन देताय, म्हणजे पार्टनरशिपला खर्च येतो. सो कमिशन पेएबल टू पार्टनर इज अन एक्सपेंडिचर टू द फर्म. पार्टनरशिप फर्मला काय, तो खर्च आहे. नेक्स्ट. When partners adopt fixed capital method, then they have to operate dash account. फिक्स कॅपिटल मेथड बद्दल तुम्हाला सांगितलं मी, दोन अकाउंट ओपन करतो आपण, एक म्हणजे कॅपिटल अकाउंट, दुसरं म्हणजे करंट अकाउंट. मग आपल्याला सगळं काही त्याचं ड्रॉइंग्स, त्याचं कमिशन, प्रॉफिट हे कोणत्या अकाउंटला ऑपरेट करायचं आहे, करंट अकाउंटला ऑपरेट करायचं आहे. नेक्स्ट. If partner's current account shows dash balance, it is shown to the liability side of balance sheet. जर करंट अकाउंटची लायबिलिटी साइड, सॉरी क्रेडिट साइड मोठी असेल, म्हणजे क्रेडिट बॅलन्स आहे, मग कुठल्याही अकाउंटचा जेव्हा क्रेडिट बॅलन्स मोठा असतो, ते काय असतं, लायबिलिटी असते. मग करंट अकाउंटची जर क्रेडिट साइड मोठी आहे, मग ती कुठे जाणार, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइड जाणार. The expenses paid for trading purpose are known as dash expenses. ट्रेडिंग पर्पज साठी आपण जो खर्च करतो, तो काय तुमचा डायरेक्ट खर्च आहे. सो इट विल बी कॉल्ड एज डायरेक्ट एक्सपेन्सेस. नेक्स्ट. Cash receipts which are recurring in nature are called as dash receipt. जो पैसा आपल्याला सारखा सारखा भेटतो, तर बिझनेस मध्ये पैसे कोणते सारखे भेटतात, आपण जो माल विकतो आणि पैसे कमवतो, तो काय रेव्हेन्यू आहे. सो दॅट इज रेव्हेन्यू रिसिप्ट. तर रिसिप्ट पण दोन प्रकारचे रिसिप्ट आहेत स्टुडंट या ठिकाणी, कॅपिटल रिसिप्ट आणि रेव्हेन्यू रिसिप्ट. आपण जेव्हा ऍसेट विकून पैसे मिळवतो, तर आपण कॅपिटल रिसिप्ट म्हणतो. पण जेव्हा तुम्ही वस्तू तयार करून विकता, त्यात जे पैसे कमवता, तर आपण रेव्हेन्यू रिसिप्ट म्हणतो. सो जे पुन्हा पुन्हा मिळतात, ते काय तुमचं रेव्हेन्यू आहे. सो इट इज कॉल्ड एज रेव्हेन्यू रिसिप्ट. नेक्स्ट. Return outward are deducted from dash. आउटवर्ड म्हणजे बाहेर, आपण जो माल खरेदी करतो तो बाहेर पाठवतो, त्यामध्ये पर्चेस मध्ये मायनस केलं पाहिजे. सो रिटर्न आउटवर्ड्स इज डिडक्टेड फ्रॉम युअर पर्चेसेस.
Expenses which are paid before due date are called as prepaid expense. येस, तारखेच्या अगोदर आपण जो खर्च करतो पुढच्या वर्षीचा ह्या वर्षीच, तर आपण काय म्हणतो, प्रीपेड एक्सपेन्सेस. नेक्स्ट. Assets which are held in the business for a long period are called as dash. जे ऍसेट्स आपण Fixed अनेक asset. वर्ष या ठिकाणी काय करतो, आहे आपल्या बिझनेस मध्ये, ते लँड अँड बिल्डिंग आहे, प्लांट अँड मशिनरी आहे, फर्निचर आहे, इक्विपमेंट्स आहे, मोटर कार आहे, यांचं आयुष्य जास्त आहे आणि ह्याला अकाउंट्स मध्ये काय म्हणतो, मग फिक्स ऍसेट्स. These are called as fixed assets. Next. Trading account is prepaid on the basis of its dash expenses. कोणते expenses? Direct expenses. Direct. Yes, it is prepared on the basis of direct expenses. Very good. Next. When commission is allowed to any partner, it is dash of the business. तर 19 नंबर आणि 10 नंबर सारखाच आहे. कमिशन पेएबल टू पार्टनर आणि कमिशन अलाउड टू पार्टनर. तुम्ही जेव्हा कमिशन देता पार्टनरला, अरे मग तो बिझनेसला खर्चच आहे ना. इट इज अन एक्सपेन्स ऑफ द बिझनेस. नेक्स्ट. When goods are distributed as free samples, it is treated as dash of the business. जेव्हा तुम्ही या ठिकाणी आपल्या बिझनेस मधली वस्तू फ्री ऑफ कॉस्ट देताय, ती का देताय, तुम्ही जाहिरात करताय म्हणून. अरे पण जेव्हा तुम्ही वस्तू फ्री Advertisement देताय, expense. हा पण मग ते एक्सपेन्स आहे. कोणता तो काय सगळ्यात पहिलं एक्सपेन्स आहे. मग कोणता एक्सपेन्स आहे, ऍडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्स. गिव्हिंग फ्री सॅम्पल्स इज ऍडव्हर्टाइजमेंट अँड ऍडव्हर्टाइजमेंट इज अ एक्सपेंडिचर. ऍडव्हर्टाइजमेंट इज अ एक्सपेंडिचर. येस. नेक्स्ट. आज इथे थांबूया. Okay, so we'll stop here. Yes, sir. And tomorrow we'll continue. I think we will cover all this MCQs every chapter wise, so you can grasp very well and you can attempt your MCQ like online exam. Is it okay? Yes, sir. Okay, sir. Yes. किती लोक होते आज, उद्या किती असतील काय माहिती आता. कुठे गेले ते, किती जण आहेत, 12 मध्ये कोण कोण आहे, आयुष, दीपक, दुर्वेश, किरण, मानसी, मंताशा, भगवान. ठीक आहे, थँक्यू. उद्या सेम टायमिंगला आपण आपलं टायमिंग फिक्स करून ठेवूया. ओके, बाय, गुड नाईट. Okay. या, गुड नाईट. Bye bye. या, बाय.